ओके, चला स्टार्ट करूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा प्रसन्न, मन शांत, श्वसन संथ, श्वसनाच्या गतीकडे लक्ष, प्रत्येक श्वास बघतोय. एकही श्वास सुटू देऊ नका, बघत राहतोय. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. 1 मिनिट स्थिर बसतोय. मनातल्या मनात आपल्या गुरूंना वंदन करा, गुरूंचं स्मरण करा. ओंकाराला वंदन, प्राणाला वंदन. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घासत डोळ्यांवर घेतोय. हळूच डोळे उघडा, हात खाली आणि चल. पुन्हा एकदा सगळ्यांचं या सेशन मध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आपण पोटावर झोपूनचे प्रकार करणार आहोत. बऱ्याचदा प्रश्न असतात लेडीजचे विशेषतः की पोटावर फॅट आहे, बेली फॅट आहे आणि आम्हाला ते कमी करायचं आहे. आज आपण असे प्रकार करणार आहे की ज्यामुळे बेली फॅट कमी व्हायला मदत होणार आहे. अशी आसनं करणार आहे की ज्यामुळे बेली फॅट कमी होईल. असे काही हालचाली आहेत, असे काही स्ट्रेचिंगचे प्रकार आहेत ज्यामुळे बेली फॅट कमी व्हायला नक्कीच मदत होईल. पण हे काही एका दिवसात होत नाही किंवा 2-4 दिवसातही होत नाही. हे तुम्हाला सलग करायचं आहे. महिनाभर, 2 महिने, 3 महिने लागतात काही काहींना. तर असं तुम्ही कंटिन्युअसली जर करत राहिलात महिना, 2 महिने, 3 महिने तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसतील. तुम्ही म्हणाल 1 दिवस केलं लगेच कमी होईल, असं होत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये सातत्य ठेवायला पाहिजे आपल्याला. आणि हे प्रकार एकदा तुम्ही शिकलात की तुम्ही रोजच्या तुमच्या रुटीन मध्ये या प्रकारांचा अभ्यास केला, सराव केला की तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. चला, तर आपल्याला आज पोटावर झोपूनचे काही प्रकार करायचे, पण त्यापूर्वी आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस करत असतो नेहमीच. तर मानेपासून सुरुवात करणार आहोत आपण पायाच्या बोटांपर्यंत.
सगळ्या पूरक हालचाली आपल्याला करायच्या आणि त्यानंतर आपण करणारे पोटावर झोपूचे प्रकार. तर चला सुरुवात करतोय आपण मानेच्या हालचालींना. पहिला प्रकार करायचा आहे मानेच्या हालचालींना मी योगा फॉर हॅपीनेस असं म्हणते, कारण की या हालचाली केल्यामुळे हॅपीनेस हार्मोन्स सिक्रेट होतात, आपल्याला छान वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं, मेंदूकडे रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यांना कुणाला मानेवरती फॅट्स आहे, फॅट्स पण मानेवरचे कमी व्हायला मदत होते. तर अशा ज्या हालचाली आहेत योगा फॉर हॅपीनेस त्यांना आपण सुरुवात करतोय. तर पहिला प्रकार करतो आहोत, त्यासाठी तयार. भरपूर श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत समोर हनुवटी कंठकुपात जेवढी टेकवता येते छातीला टेकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघा घशाच्या ठिकाणी आपली थायरॉइड ग्रंथी आहे, त्या ग्रंथीवर दाब येतोय आणि त्यामुळे त्या ग्रंथीचं कार्य सुधारत आहे. घेत सरळ, सोडत मागे. आता बघा घशावर ताण येतोय, एकदा दाब आणि एकदा ताण येतो आणि त्यामुळे काउंटर फोर्स तयार होतो मानेवरती, मानेच्या ग्रंथींवर. त्यामुळे त्या ग्रंथी खूप छान काम करतात. घेत सरळ, सोडत, पुन्हा एकदा करतोय समोर, घेत सरळ, सोडत मागे. थायरॉइड ही ग्रंथी खूप महत्वाची ग्रंथी आहे. तिचं कार्य एकदा सुधारलं की ती बाकीच्या सगळ्या ग्रंथींना रिपेअर करते. घेत सरळ आणि रिलॅक्स. करून झालं की थांबा. पुढची हालचाल करतो आहोत. भरपूर श्वास घ्या, सोडत डावा कान डाव्या खांद्याकडे नेतोय, कान खांद्याला टेकवण्याचा प्रयत्न आहे, पण बघा नसेल टेकत तर जेवढी मान स्ट्रेच करता येते तेवढी करा, पण खांदा स्थिर ठेवा, खांदा उचलत नाहीये. घेत सरळ, सोडत उजवीकडे. आणि या हालचाली अगदी सावकाश करायच्या, अजिबात घाई झटक्याने करायच्या नाहीये. घेत सरळ आणि सोडत कान खांद्याकडे नेतो. घेत सोडत, घेत सरळ आणि रिलॅक्स. वेळेअभावी आपण 2-2, 3-3च आवर्तन करतो, पण जास्तीत जास्त 5-5 आवर्तन तुम्ही वेळ असेल तर करू शकता. पुढची हालचाल करायची आपल्याला दत्त मुद्रा करतोय. मोठा श्वास घ्या, सोडत डावीकडे टर्न, घेत सरळ, सोडत उजवीकडे. घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत. घेत सरळ आणि रिलॅक्स. बघा एकदा या हालचाली लक्षात आल्या की डोळे बंद ठेवून करणं अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी मनाने जाऊन तिथला ताण आणि दाब अनुभवणं अपेक्षित आहे. पण कसं तुम्हाला जमतंय बघा, काही जण नवीनही आहेत. डोळे उघडे ठेवून हालचाल एकदा कळेपर्यंत करायचंय आणि एकदा कळालं की डोळे बंद ठेवून करायचे. पुढची हालचाल करतोय, मानेचं अर्ध चक्र करणार आहोत. भरपूर श्वास घ्या, सोडत मान मागे नेतोय, सैल करा. श्वास घेत डावीकडे, सोडत उजवीकडे. घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत, घेत सरळ आणि रिलॅक्स. करून झालं की थांबा. पूर्ण चक्र करतोय, पण पूर्ण चक्र करत असताना पुन्हा एकदा सूचना, जर तुम्हाला मानेचा त्रास आहे, तुमच्या मणक्यांमध्ये जर गॅप आहे, तर तुम्ही पूर्ण चक्र करताना मान खूप जास्त पुढे वाकवायची नाही, अगदी थोडी वाकवायची आणि लगेचच चक्राला सुरुवात करायची. भरपूर श्वास घ्या, सोडत समोर, डावीकडून मागे, उजवीकडे, समोर, उजवीकडून मागे, डावीकडे, समोर. श्वास घेत सरळ पुन्हा एकदा करा.
भरपूर श्वास घ्या. सोडत डावीकडून मागे उजवीकडे सावकाशपणे आपल्या गतीने क्षमतेने हालचाल करा. समोर पुन्हा मग उजवीकडून मागे डावीकडे समोर. श्वास घेत सरळ करून झालं की थांबा. तांदूळ खांद्यांसाठीची हालचाल करणार आहोत. दोन्ही हात समोर घ्या. हातांची नमस्कार स्थिती. श्वास घ्या आणि सोडत हात बाजूला नेत. पुन्हा दोन्ही हात जवळ समोर. श्वास घेत सोडत घे सोडत घे सोडत. खांदे आणि बघा फुफ्फुसांची हालचाल होते आहे. फुफ्फुसांच्या आजूबाजूला असलेल्या बरगड्यांची हालचाल होते आहे आणि छानपैकी चेस्ट मसल सुद्धा ताणल्या जाते. श्वास घेत आणि सोडत करा प्रत्येक हालचाल. श्वास घेत आणि सोडत घेत सोड. करून झालं की हात खाली घ्या. कान दूर करा. हात सैल करतोय. रिलॅक्स करून घेतोय शरीर सैल. मग आता सेम हालचाल आपल्याला वरती करायची. श्वास घेत हात वर नेतोय आणि सोडत बाजूने जागेवर. घेत मोठा श्वास घ्या आणि सोडत खाली आणा. हालचाल लक्षात आली की डोळे बंद. घे सोडत घे सोडत घे सोडत घे आणि सोडत हात बाजूने जागेवर. ताण दूर. हात सैल करा. ताण दूर करा. रिलॅक्स करतोय शरीर सैल करून घेतो. पुढची हालचाल आपल्याला कोपरांची करायची आहे. पुन्हा आता दोन्ही हात समोर घ्या. बघा या पोझिशन मध्ये अंगठा आणि पहिलं बोट जुळलेलं आहे. हात कोपरातून सरळ आहेत. श्वास घेत हात कोपरातून फोल्ड करा आणि चेहऱ्याजवळ आणतोय ही पोझिशन. सोडत हात कोपरातून सरळ कर. घे सोडत घे सोडत. थोडस साईडने दाखवते म्हणजे लक्षात येईल काय करते आहे मी. श्वास घेत सरळ सोडत जवळ आणते आहे. सोडत घे सोडत घे सोडत घे आणि सोडत. कंटिन्यू करा. कोपरांची हालचाल होते आहे. लक्ष कोपरांकडे द्या. कोपराचा सांधा वापरला जातोय. श्वास घेत करतोय सोडत करतोय. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. हात बाजूने जागेवर घ्या. ताण दूर करा. रिलॅक्स. हात सैल. ताण दूर. भरपूर श्वास घ्या आणि खांदे हात सैल करतोय. हातांवरचा ताण दूर. पुढची हालचाल करतोय त्यासाठी तयार. मनगटांसाठीची हालचाल करायची आहे. श्वास घ्या आणि सोडत हात खाली घेतो. घेत वरती सरळ सोडत खाली. घेत सोडत घेत सोडत घेत सोडत घेत सोडत घेत सोडत. घेत सरळ हात जागेवर. ताण दूर. रिलॅक्स करून घ्या. बोटांची हालचाल करतोय. पुन्हा दोन्ही हात समोर. श्वास घेत मूठ घट्ट करा. सोडत बोट ताणून घेतोय. स्ट्रेच. घेत सोडत घेत सोडत घेत सोडत घेत आणि सोडत. रिलॅक्स. हात खाली. आता आहे त्याच पोझिशन मध्ये हात आहेत बघा. दोन्ही हात मांडीवर ठेवलेले आहे. अंगठामध्ये घ्यायचंय. मूठ घट्ट मिटून घेतोय. श्वास घेत मूठ घट्ट सोडत बोट स्ट्रेच. घे सोडत घे सोडत घे सोडत घे सोडत. रिलॅक्स करा. हात सैल. ताण दूर. सगळा ताण हातांवरचा दूर करा. हातांमध्ये सेन्सेशन जाणवतील. इकडे लक्ष आहे. टिंकलिंग सेन्सेशन्स दोन्ही हातांमध्ये तळव्यांमध्ये.
रिलॅक्स. मग बाजूने हात वर नेतोय, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अडकवा, तळवे उलटे करतोय आणि शरीर वर खेचून घेतोय. बघा, किडनीज, लिव्हर, आतडे, फुफ्फुस, हृदय वर खेचलं जातंय. श्वास सोडत हात डोक्यावर घ्या, सैल करा, कानबूट करा. परत एकदा स्ट्रेच. एक एक मणका वर खेचला जातोय, मणक्याशी कनेक्टेड मसल स्नायू खेचले जात आहे वर. रिलॅक्स करा, हात पुन्हा डोक्यावर घेतोय, कानबूट, हात बाजूने जागेवर. मग दोन्ही पायांची बटरफ्लाय पोज करायची आहे. बटरफ्लाय पोज मध्ये दोन्ही पाय घ्या, दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडून ठेवतोय. मान पाठ सरळ आहे, वाकायचं नाहीये, ताठ करून ठेवायची मान आणि पाठ. आणि या पोझिशन मधून एका साईडला जातोय, स्ट्रेच करा. उजवीकडे जास्तीत जास्त स्ट्रेच करतोय. कुठे ताण येतोय बघा, घेत सरळ दुसऱ्या बाजूला, सोडत स्ट्रेच, घे सोडत, घे सोडत, घेत सरळ. आणि आता मूवमेंट सुरू राहील, हळूहळू मूव्ह करतोय बघा, एका बाजूने दुसऱ्या बाजूला, एका बाजूने दुसऱ्या बाजूला. श्वास घेत आणि सोडत, कंटिन्यू करा. डोळे बंद आहेत, मानपाठ सरळ आहे आणि रिदम हालचालीतला अनुभवा. रिदम मध्ये करतो आहोत, एका साइडने दुसऱ्या साइडला जातोय, शरीर ताणलं जातंय बघा. बॅक मसल्स, हिप जॉइंटचे मसल्स ताणले जात आहे. कमी झालं की थांबा, तांदूर मधून हाताने दोन्ही पायांना पकडून ठेवलेला आहे. तसंच दोन्ही गुडघे वर घेतोय, श्वास घेत वर उचला, सोडत खाली प्रेस करतो. घेत सोडत, मोठा श्वास घ्या आणि सोडा. घ्या, सोडा, घ्या, सोडा. रिलॅक्स करा, पाय सैल सोडतोय, हात सैल सोडतोय. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ, दोन्ही पाय सरळ करा. पाय गुडघ्यातून सरळ केले की गुडघ्याची हालचाल करायची आहे. एक पाय फोल्ड करा, डाव्या पायाला मांडीला दोन्ही हातांनी पकडून ठेवतोय खालून आणि पाय गुडघ्यातून सरळ करायचा आहे. श्वास घेत पाय वर उचलतोय आणि सोडत जागेवर. पुन्हा घेत सोडत, घे सोडत, घे सोडत, घे सोडत, घेत आणि सोडत. एका बाजूने 5 वेळा केलंय आपण, दुसऱ्या बाजूने 5 वेळा करा. उजवा पाय घेतोय, दोन्ही हातांनी मांडीला टाईट पकडून ठेवलंय. श्वास घेत वर, सोडत खाली, घेत सोडत, घेत सोडत, घेत सोडत. 5 वेळा मोजून करा. श्वास घेत पायवर उचला, सोपं जाईल. सोडत खाली आणा. करून झालं 5-5 वेळा. थांबतोय, रिलॅक्स, दोन्ही हात मागे, पायांमध्ये अंतर घ्या. मग घोट्याची हालचाल करतोय, घोट्याचं रोटेशन. घोटा फिरवा गोल, क्लॉकवाईज. मोठा राऊंड घेतोय, श्वास घेत राहा, सोडत राहा. कुठेही श्वास रोखून ठेवत नाहीये. लक्ष श्वसनावर, शरीरावर, हालचालीवर. बघा, पूर्ण पायाचे मसल्स वापरले जात आहे. नुसते अँकल जॉईंटचेच नाही, नुसते घोट्याचेच नाही, पण पूर्ण पायाचे मसल वापरतो. करून झालं की विरुद्ध, अँटी क्लॉकवाईज. एका दिशेने झालं की दुसऱ्या दिशेने करतोय. दोन्ही पाय सोबत फिरवतोय विरुद्ध दिशेला. करून झालं की थांबा, पुन्हा दोन्ही पाय जुळवून घेतोय. आता बघा, साईडने दाखवते घोट्यासाठीची हालचाल आहे आणि नुसती घोट्याचीच हालचाल नाहीये. हा मागचा भाग जो पायाचा पूर्ण ताणला जाणार आहे. त्यामुळे व्हेरिकोज वेन्स, सायटिका, गुडघ्याचा त्रास किंवा जर तुम्हाला मागचा जो मसल आहे, हॅमस्ट्रिंग मसल, त्याचा काही त्रास असेल, स्टिफनेस असेल, या सगळ्या गोष्टींसाठी ही स्ट्रेचिंग प्रकार खूप महत्वाचा आहे. ही क्रिया खूप महत्वाची आहे. श्वास घ्या आणि सोडत समोर स्ट्रेच करतो, ताणून घेतो. जेवढं ताणता येईल तेवढं ताणून घ्या. बघा, मांडी, पोटरी, गुडघा सगळं ताणलं जातंय. सोडा आणि मागे खेचा.
बोट बघा मी मागे खेचून घेतलेत माझ्याकडे शरीराकडे. पाठ मात्र सरळ आहे. पाठ खांदे सरळ, सोडत समोर स्ट्रेच, घेत मागे खेच, सोडत घेत सोडत घेत सोडत घेत आणि सोडत. रिलॅक्स करून झालं की थांबतोय. मग बोटांची हालचाल करा. बोट समोर एकदा स्ट्रेच करतोय, एकदा मागे ताणून घेतोय. बोटांची हालचाल घेत आणि सोडत, घेत सोडत, घेत आणि सोडत. रिलॅक्स करा. चला करून झालं की लगेचच आता आपण येतोय पोटावर. मकरासनात यायचंय. पोटावर झोपूनच्या क्रिया, स्ट्रेचिंग, आसनं करणार आहोत. तर त्यासाठी मकरासन घ्या. दोन्ही हाताची घडी, पायांमध्ये अंतर, टाचा हात, बोट बाहेरच्या दिशेने आहे. मान एका बाजूला कलती, डोळे बंद. श्वास घेत राहा. भरपूर श्वास घेतोय आणि सोडतोय. मोठा श्वास घेतोय. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वसन संथ, मन शांत. 1 मिनिट रिलॅक्सेशन. आता आपण जे काही प्रकार केले, मानेपासून सुरुवात केली, पायाच्या बोटांपर्यंत सगळा ताण दूर करून घ्या. त्या ठिकाणी मनाने जातोय आणि ताण दूर करतोय. पाठीच्या मागच्या बाजूला पश्चिम बाजू म्हणतात आणि पुढच्या पोटाच्या बाजूला पूर्व बाजू म्हणतात. पश्चिम आणि पूर्व दोन्ही बाजू सैल सोडतोय. कोणत्या बाजूवर ताण आहे बघा. ताण दूर करतोय आणि पूर्ण ताण दूर झाला की पुढचा प्रकार करणार आहोत. त्यासाठी तयार. स्ट्रेचिंग प्रकार करतोय. दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळलेले, तळवे पसरवून घ्या. दोन्ही हात गोल फिरवत शरीरालगत आणतोय. दोन्ही हात शरीरालगत आणा. तळव्यांची दिशा जमिनीकडे आहे. या पोझिशन मध्ये आहोत आणि आता या पोझिशन मधून आपल्याला हनुवटी टेकवायची आहे. हनुवटी जमिनीला टेकलेली, हात बाजूने गोल फिरवत सरळ, हात कोपऱ्यातून सरळ आहे, बाजूने गोल फिरवत समोर नेतोय. हातांची बोटं एकमेकांमध्ये अडकवा. तळवे उलटे करतोय आणि शरीर ताणून घेतोय. हात वर, पाय खाली खेचा. स्ट्रेच, जास्तीत जास्त स्ट्रेच करा. पोटावर ताण येतोय बघा. कुठे कुठे ताण येतोय. पूर्व बाजू, पश्चिम बाजू, कोणती बाजू ताणली जाते तिकडे लक्ष द्या. रिलॅक्स करा. ताण दूर करा. शरीर सैल आणि हात गोल फिरवत जसे नेले तसे जागेवर आणतो. पुन्हा जागेवर. परत एकदा करायचं. पुन्हा एकदा करतोय. बाजूने हात गोल फिरवत जमिनीला घासत डोक्याच्या दिशेने नेतोय. हातांची बोटं एकमेकांमध्ये अडकवा. तळवे उलटे करून स्ट्रेच करतोय. हात वर, पाय खाली खेचा आणि पोट आत खेचून ठेवा. हनुवटी वर उचलत नाहीये, शरीर वर उचलत नाहीये, आहे तिथूनच शरीर ताणून घेतो. जास्तीत जास्त ताण अनुभवा. ताण दूर. रिलॅक्स करा. हात बाजूने गोल फिरवत जागेवर. हनुवटी टेकलेलीच आहे. रिलॅक्स करतोय. मोठा श्वास घ्या, सोडा. घ्या, सोडा. रिलॅक्स. आता पुढचा प्रकार आपल्याला करायचा आहे. त्यासाठी पुन्हा दोन्ही हात बाजूने गोल फिरवत समोर नेतोय आणि दोन्ही हात एकमेकांना समांतर आहे, पॅरलल आहे. हातांमध्ये सारखं अंतर आहे, कमी जास्त अंतर नाहीये. हनुवटी टेकलेलीच आहे. आता आपल्याला या पोझिशन मधून पायाची हालचाल करायची आणि हाताची हालचाल करायची आहे. तुम्हाला माहिती आहे आपण स्विमिंग करताना कशा प्रकारे हालचाली करतो, तसं आपल्याला विदाउट वॉटर, पाण्याशिवाय स्विमिंग करायचं आहे. तर त्यासाठी तयार. हात गोल फिरवणारे आणि पाय एक एक फोल्ड करतो. एक एक पाय फोल्ड आणि हात गोल फिरवतो. गोल फिरवतो. ओके. चला स्विमिंग करतोय पाण्यामध्ये. मान वर उचलून घ्या. हात गोल फिरवतोय आणि एक एक पाय
फोल्ड करतोय. कंटिन्यू करा. पोटावर येणारा ताण आणि दाब अनुभवा. ताण आणि दाब अनुभवतोय. पायाची हालचाल, हाताची हालचाल सुरू आहे. कंटिन्यू करतोय. हळूहळू करा. काही घाई नाही आपल्याला. कुठे जायचं नाही आपल्याला पोहून. कॉम्पिटिशन नाहीये. सावकाश करा. दमायला झालं की थांबायचं. रिलॅक्स. मकरासन करा. हाताची घडी. पाय सैल. मोठा श्वास घ्या आणि सोडा. घ्या सोडा. शरीर सैल झालं की पुन्हा एकदा करा. परत एकदा रिपीट. स्विमिंग करतोय. दोन्ही हात गोल. पाणी मागे ढकलतोय आणि एक एक पाय फोल्ड करतोय. श्वास घेतला. दम लागेपर्यंत करतोय आणि दम लागला, थकायला झालं की थांबायचंय. रिलॅक्स. हात सैल. हाताची घडी. पायांमध्ये अंतर. मोठा श्वास घ्या आणि सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वास सोडत शरीर सैल. पूर्व बाजू, समोरची बाजू, पश्चिम बाजू, मागची बाजू सैल करतो. दमायला झालं बघा. छोटीशी क्रिया केली पण तरी खूप छान ताण शरीरावर येतात. सगळं शरीर वापरलं जातं. सावधान. पुढचा प्रकार, पुढची क्रिया करणार आहोत ज्यामध्ये आपल्याला आता कोपर उभे करायचे. कोपर उभे करा. दोन्ही कोपर उभे करतोय. दोन्ही मनगट जुळवून घ्यायचे आणि त्याच्यावर आपली हनुवटी टेकवायची. ओके. या पोझिशन मध्ये बघा. आली लक्षात पोझिशन. मग दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवले की आता एक एक पाय फोल्ड करणार आहे आपण. एक पाय फोल्ड. मग तो पाय सरळ केला की दुसरा पाय फोल्ड. श्वास घेत जवळ घेतोय. सोडत सरळ करतोय. घेत सोडत. घेत सोडत. घेत सोडत. घेत सोडत. घेत आणि सोडत. कंटिन्यू करा. पूर्व बाजू म्हणजे आपली पुढची बाजू, पोटाची बाजू ताणली जाते आणि पश्चिम बाजू, मागची बाजू दाबली जाते. आठवडा दाब येतोय मणक्यांवर. पोटावर ताण येतोय. एका एका पायाने करतोय. कंटिन्यू करा. घेत पाय जवळ घेतोय. सोडत सरळ करतोय. एक काही सेकंद करणार आहोत. कंटिन्यू करा. सूचना बंद. डोळे बंद करून घ्या. पूर्ण लक्ष श्वसनावर, हालचालीवर, शरीरावर. श्वास घेत पाय जवळ घेतोय आणि सोडत सरळ करतोय. करून झालं की थांबा. मग आता दोन्ही पाय घेतोय सोबत. श्वास घेत दोन्ही पाय फोल्ड आणि सोडत सरळ करतोय. घेत सोडत. घेत सोडत. घेत सोडत. घेत सोडत. कंटिन्यू करा. डोळे बंद ठेवा. गुडघ्यांकडे लक्ष द्या. कुठे ताण येतं बघा. ताण आणि दाब सुखद. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. हाताची घडी. मकरासन. मान एका बाजूला. पायांमध्ये अंतर. पायाचा हात बोट बाहेरच्या दिशेने. डोळे बंद. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. ताण चटकन दूर. सावधान. मग पुढचा प्रकार करतोय. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती समोर. दोन्ही हात नमस्कार स्थितीत आहेत. कोपऱ्यातून सरळ आहेत. श्वास सोडा. श्वास घेत समोरून हात, मागून पाय आता सोबत वर उचलणारे. पोटावर वजन येणारे. पोटावर दाब येणारे. त्यामुळे पोटावरचे फॅट्स बर्न होणार आहे. श्वास सोडा.
श्वास घेत शरीर वर उचलतोय आणि होल्ड, थांबा. श्वास घेत राहा, सोडत खाली टेकवतो. पुन्हा करायचंय. अजून आपण 3 वेळा करणार आहोत. एकदा करून झालंय, 2 वेळा करा. श्वास घे, वर उचलतोय, जेवढ्या वेळेस स्थिर राहता येईल व्हायचंय, सोडत चालू. पुन्हा घे, सोडत. रिलॅक्स करा. हाताची घडी, मान एका बाजूला, पायांमध्ये अंतर, हात सैल, पाय सैल, तांदूळ. मोठा श्वास घ्या आणि सोडा. चटकन रिलॅक्सेशन. सावधान. शरीर सैल झालं की पुढचा प्रकार करतोय. पुन्हा आता दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही पाय फोल्ड करतोय. पायांमध्ये अंतर घ्यायचंय. डावा हात डाव्या पायाला पोहोचतोय का बघा. पोहोचत असेल तर ठीक, नसेल पोहोचत तर हात खाली टेकवून ठेवायचे जमिनीला. जर पोहोचत नसेल पायापर्यंत तर खाली जमिनीला टेकवून ठेवा आणि पाय फक्त वर उचलायचे. दोन्ही पाय मांड्या वर उचलण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका हाताने पहिले करतोय. उजवा हात वरती सरळ करा. उजवा हात सरळ आहे समोर आणि पाय वर उचला, मांडी वर उचला. समोरून छाती, खांदे वर उचलतोय, पाय मांडी वर उचलतोय. सावकाश खाली टेकवा. मग परत एकदा करतोय. सेम पायाने रिपीट करतोय. जो पाय उजवा पाय आहे तो वर उचलत नाहीये, तो जागेवरच आहे पण फोल्ड करून ठेवलेला आहे. श्वास सोडा, श्वास घे. डावा पाय वर उचलण्याचा प्रयत्न करतोय, मांडी वर उचलण्याचा प्रयत्न करतोय. जेवढी उचलता येईल तेवढी. सावकाश खाली टेकवा. मग डावा हात समोर घ्या. आता उजव्या हाताने उजव्या पायाला पकडायचे. श्वास सोडा, श्वास घेत पाय आणि हात वर उचलून घेतोय. जेवढं उचलता येईल शरीर तेवढं वर उचलतोय. सावकाश खाली टेकवा. पुन्हा एकदा करायचं. परत एकदा श्वास घे, उजवी मांडी वर उचलतोय, खांदा चेहरा वर उचलतोय. सावकाश खाली टेकवा. पुन्हा दोन्ही हात समोर. रिलॅक्स करा. तांदूळ. आता हाताची घडी करून घ्यायची आहे. हाताची घडी दोन्ही हातांच्या तळव्यांवर हनुवटी टेकवतोय. दोन्ही पाय आता जुळवून घ्या. पायांमध्ये अंतर नाहीये. एक एक मांडी वर उचलतोय. एक एक मांडी वर उचला. किती उचलता येते बघा. एक बाजूने करून झालं की दुसऱ्या बाजूने करायचंय. दुसरी मांडी उचलते. आधी डावी मांडी वर उचला. श्वास घेत वर उचलतोय, सोडत खाली. दुसरी बाजू परत एकदा करा. डाव्या बाजूने करून झालं की उजव्या बाजूने करतो. दोन्ही पाय आता दोन्ही मांड्या सोबत वर उचलण्याचा प्रयत्न. श्वास घे, वर उचला, सोडत खाली टेकवा. परत एकदा घेत वर उचलतोय, सोडत खाली टेकवतो. दोन्ही पाय सरळ. मकरासन. हाताची घडी, तांदूळ. पाठीवर, कमरेवर, पोटावर आलेली ताण चटकन दूर करून घेतोय. सगळा तांदूळ. रिलॅक्स करा. 1 मिनिट रिलॅक्सेशन. श्वसन संथपणे सुरू. सावधान. वेळा करून झालं की पुढचं आसन करतोय. बटरफ्लाय करणार आहोत. 6 वेळा बटरफ्लाय करतोय. त्यासाठी तयार. दोन्ही हातांची घडीच आहे डोक्यावर. दोन्ही पाय जोडलेले आहेत. श्वास घ्या आणि सोडत दोन्ही गुडघे दोन्ही बाजूला नेतोय. उजवा उजवीकडे, डावा डावीकडे. होल्ड. काही सेकंद थांबलं की श्वास सोडत पुन्हा पाय जागे.
एकदा करून झाले, अजून 5 वेळा करायचे, टोटल 6 वेळा करतोय. श्वास सोडत पाय बाजूला न्या, श्वास घेत सरळ. अजून 4 वेळा करा. वेळा करून झालं की थांबा. टोटल 6 वेळा करतोय. 6 वेळा करून झालं की थांबतोय. रिलॅक्स. पुढचं आसन करायचंय. मरकट आसन करणार आहोत. दोन्ही गुडघे डावीकडे नेतोय, मान उजवीकडे. होल्ड. श्वास घेत सरळ सोडत उजवीकडे. दोन्ही गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. मान विरुद्ध बाजूला आहे गुडघ्यांच्या. श्वास घेत सरळ. अजून आता एका बाजूने 2 वेळा, दुसऱ्या बाजूने 2 वेळा करायचंय. टोटल 3 वेळा करतोय. एकदा करून झालंय, अजून 2 वेळा करा. दोन्ही गुडघे डावीकडे, मान उजवीकडे. श्वास घेत सरळ सोडत गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. पुन्हा एकदा करा, अजून एकदा करा. करून झालं की रिलॅक्स. हात गोल किंवा जागेवर आणतोय. तांदूळ. मग पुढचं आसन करणार आहोत. सेतुबंध आसन करायचंय 6 वेळा. त्यासाठी तयार. दोन्ही पायांमध्ये अंतर, तळव्यांमध्ये अंतर, गुडघ्यांमध्ये अंतर. ओढणीच्या मदतीने करा. ओढणी घ्या, दोन्ही पायांमध्ये अडकवून घ्या, किंवा दोन्ही हातांनी घोट्यांना पकडता येत असेल घोट्यांना पकडायचे, किंवा दोन्ही हात बाजूला जमिनीवर टेकवले तरी चालेल. सेतुबंधासन करतोय. श्वास घेत कमर, पाठ, छाती वर उचलून घेतोय. श्वास सोडत एक एक मणका हळूच खाली टेकवतो. एकदा करून झालंय, अजून 5 वेळा करा. 5 आवर्तन करतोय. श्वास घे. सहा वेळा करून थांबतोय. पाय सरळ, हात सैल, शवासन. मोठा श्वास घ्या. सोडा. रिलॅक्स करा. ताण दूर करून घेतोय. चटकन रिलॅक्सेशन. सगळं शरीर सैल होत, रिलॅक्स होत. complete relaxation. सगळा ताण निघून. श्वास सुरू आहे. श्वासावर पोटाची लयबद्ध हालचाल सुरू आहे. पोट खाली वर होत आहे. रिलॅक्स, सावधान. श्वास सोडतोय. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात जवळ. एका कानीवर होत हळूच उठा. उठून बसतोय. दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यासाठी तयार.
नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडतोय. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. तोंडाचा गोल करतोय आणि तोंडाने श्वास हळूहळू सोडतोय. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे. नाकाने भरपूर श्वास आत घ्या, तोंडाचा गोल करून तोंडाने श्वास सोडतोय. कंटिन्यू करा. 1 मिनिट करतोय. सूचना बंद. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. श्वास सोडला, थांबतोय. संथ श्वसनी चा प्रकार करतोय. विरेचन क्रिया करणार आहोत. त्यासाठी प्रणव मुद्रेचा वापर करणार आहोत. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करायची. डावीने फक्त श्वास सोडतोय. फक्त श्वास सोडत राहायचंय. श्वास सोडा. डावीने श्वास सोडतोय. डावीने करून झालं की मग उजवीने करायचंय. डावी नाकपुडी बंद. उजवीने फक्त श्वास सोडते. उजवीने करून झालं की हात खाली घ्या. मग दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडतोय. श्वास फक्त सोडण्याची क्रिया आहे. श्वास घेत नाहीये, फक्त सोडतो. कंटिन्यू करा. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास बाहेर फेकतोय. त्याला झालं असं वाटलं की थांबतोय. रिलॅक्स. तांदूळ आणि हातांच्या मदतीने करतोय. आता सेम दोन्ही नाकपुड्यांनी श्वास बाहेर फेकतोय आणि हातांची मुवमेंट आहे. या मुवमेंट मध्ये श्वास बाहेर फेकणारा. कंटिन्यू करा. करून झालं की थांबा. तांदूळ. रिलॅक्स. मग आता एकेका नाकपुडीने श्वास फेकणार आहोत. आपल्याला पुन्हा प्रणव मुद्रेची गरज लागणार आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास बाहेर सोडा. उजवीने सोडा. डावीने उजवीने फक्त श्वास सोडतोय. फेकतोय बाहेर, घेत नाहीये. श्वास फक्त सोडा. थकायला झालं असं वाटलं की थांबा. रिलॅक्स. संथ श्वसन. रिलॅक्स.
रिलॅक्स करा. भ्रामरी प्राणायाम करणार आहोत, त्यासाठी तयार. शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक करतोय. जिभेच्या साहाय्याने श्वास आत घ्या आणि भ्रामरी नाकातून घुमट्याचा आवाज करत श्वास सोडतोय. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करून थांबतोय. संथ श्वसन, भ्रामरीची कंपन अनुभवा. कंपन सुखद आहे, ताण दूर करणारी आहे. त्रिवार ओंकार देतोय, त्यासाठी तयार. शांती शांती शांती. शांततेचा अनुभव, अलौकिक शांतता अनुभवा. ओंकाराची कंपन शरीरभर आणि शरीराबाहेर सुद्धा पसरली आहे. सावधान. दोन्ही हात एकमेकांवर घ्या. डोळ्यांवर घेतोय. हळूच डोळे उघडा. हात खाली. पर्वतासन. स्ट्रेच करा. थोडस साईडला श्वास सोड. घे. सोड. घे. शरणागत मुद्रा. आज केलेला योगाभ्यास या विश्वनियंत्रक शक्तीला आपण रिलॅक्स. पाय मोकळे करा. बोटांची हालचाल करा. बोटांची हालचाल करा. गुडघ्यांची हालचाल करा. एक एक पाय फोल्ड. हळूच होतोय वृक्षासन. दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती. दृष्टी समोर. एका बिंदूवर स्थिर. श्वास सोडा. श्वास घे. टाचावर. सोड. टाचा टेकवतोय. हात बाजूने जावे. हरि ओम. धन्यवाद.